नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ब्रँच अकाउंटिंगची जी तिसरी मेथड आहे त्यामध्ये पहिली मेथड आपण बघितली डेटर सिस्टीम, त्यानंतर दुसरी मेथड आपण बघितली स्टॉक अँड डेटर सिस्टीम. आता जी तिसरी मेथड आहे म्हणजे हेड ऑफिसच्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये ब्रँचचे प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठीच्या ज्या मेथड्स आहेत त्यामधली ही जी तिसरी मेथड आहे त्या तिसऱ्या मेथडचं नाव आहे फायनल अकाउंट सिस्टीम, किंवा त्याला अजून एक नाव आहे ते आहे ब्रँच ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सिस्टीम किंवा मेथड असं ते नाव आहे. मग आता ही सिस्टीम नेमकी काय आहे ते थोडक्यात समजून घेऊ आणि नंतर आपण एका उदाहरणाद्वारे या सिस्टीम थ्रू कसा प्रॉफिट कॅल्क्युलेट केला जातो त्याचं डिस्कशन करू. तर आता काय आहे, इट इज नॉट अ सेपरेट सिस्टीम ऑफ मेंटेनिंग अकाउंट्स. म्हणजे तसं पाहायला गेलं तर ही मेंटेनिंग अकाउंटची म्हणजे ब्रँच अकाउंट मेंटेनिंगची काय सेपरेट सिस्टीम नाही, पण बट द हेड ऑफिस मे ऑल्सो प्रिपेअर मेमोरँडम ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टू फाइंड आउट द ब्रँच प्रॉफिट ऑर लॉस ऑफ ब्रँच. म्हणजे हेड ऑफिस फक्त काय करत असतं, एक मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट आणि एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करत असतं. कशासाठी? टू फाइंड आउट द प्रॉफिट ऑर लॉस ऑफ द ब्रँच. म्हणजे तशी सिस्टीम नाही, फक्त डेटा सिस्टीम फॉलो केली जात असेल तर खास करून ही सिस्टीम पण त्याला काय केली जात असते, अटॅच केली जात असते. म्हणजे डेटा सिस्टीममध्ये जसं ब्रँच अकाउंट तयार केलं जात असतं तसंच ब्रँच अकाउंट बरोबर एक मेमोरँडम ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सुद्धा हेड ऑफिस काय करत असतं, तयार करत असतं. ते या सिस्टीमनुसार केलं जात असतं. ओके, अंडर दिस मेथड द ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस फिगर्स रिलेटिंग टू ट्रेडिंग अकाउंट ॲट कॉस्ट प्राइस. आता हा एक महत्वाचा मुद्दा आहे यामध्ये की या मेथडमध्ये काय केलं जात असते की ज्या फिगर्स आहेत ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधल्या, खास करून ट्रेडिंग अकाउंट्स मधल्या, या फिगर्स कशा घेतल्या जात असतात, ॲट कॉस्ट प्राइसने घेतल्या जात असतात. म्हणजे जी स्टॉक ट्रान्झॅक्शन आहेत म्हणजे ओपनिंग स्टॉक आहे, गुड्स सेंट आहे, गुड्स रिटर्न आहे, क्लोजिंग स्टॉक आहे, किंवा लॉसेस आहेत स्टॉक्सची, शॉर्टेज वगैरे, लॉस इन ट्रान्झिट काय असेल ते अशा पद्धतीचे जे लॉसेस आहेत ना, त्या फिगर ज्या आहेत त्या कशा घेतल्या जात असतात, ॲट कॉस्ट घेतल्या जात असतात. ओके, हा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला यामध्ये काय करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. द रिझन फॉर प्रिपेअरिंग मेमोरँडम ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज टू हॅव फुल इन्फॉर्मेशन ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन विच आर इग्नोर इन डेटा सिस्टीम. म्हणजे आता हे का तयार केलं जातं, तर डेटा सिस्टीममध्ये काही गोष्टी इथं काय झालेल्या असतात, दुर्लक्षित झालेल्या असतात, इग्नोर. तर जे इग्नोर झालेलं आहे ते क्लिअर व्हावं यासाठी हे मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट काय केलं जातं, तयार केलं जातं. म्हणजे जी फुल इन्फॉर्मेशन आहे ट्रान्झॅक्शनशी रिलेटेड ती डिस्क्लोज व्हावी, ती डिस्प्ले व्हावी यासाठी या मेथड थ्रू ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सुद्धा तयार केलं जात असतं. ओके, आता याची काही फीचर्स आहेत ती थोडक्यात समजून घेऊ. पहा, ऑल स्टॉक आयटम्स जसं की ओपनिंग स्टॉक, गुड्स सेंट टू ब्रँच, गुड्स रिटर्न टू हेड ऑफिस अँड क्लोजिंग स्टॉक एटसेट्रा आर टू बी कन्वर्टेड इन टू कॉस्ट प्राइस इफ दीज आर गिव्हन ॲट इनवॉइस प्राइस. हा मुद्दा मी वर एक्सप्लेनेशन देत असताना सांगितलंय की जी स्टॉक ट्रान्झॅक्शन आहेत जर इनवॉइस प्राइसनं झालेले असतील तर अशा वेळेला ते सगळं कॉस्ट प्राइसमध्ये काय करायचं, कन्वर्ट करायचं आणि त्यानंतर ही स्टॉक ट्रान्झॅक्शन ट्रेडिंग अकाउंटमध्ये काय केली जातात, नोंद केली जातात. अ ब्रँच अकाउंट इज ऑल्सो प्रिपेअर्ड विच इज पर्सनल अकाउंट इन नेचर. म्हणजे यामध्ये ब्रँच अकाउंट सुद्धा तयार केलं जाईल. याचं स्वरूप कसं असेल, एक प्रकारचं हे पर्सनल अकाउंट असेल. इट विल शो ओनली द म्युच्युअल ट्रान्झॅक्शन बिटवीन हेड ऑफिस अँड ब्रँच. म्हणजे या अकाउंटमध्ये काय असेल, मग या ब्रँच अकाउंटमध्ये जी म्युच्युअल ट्रान्झॅक्शन आहे हेड ऑफिसमध्ये आणि ब्रँचमध्ये घडून आलेली ती या अकाउंटमध्ये काय होतील, दिसून येतील. द बॅलन्स ऑफ ब्रँच अकाउंट इज नथिंग बट नेट असेट ऑफ द ब्रँच ॲट द एंड ऑफ द अकाउंटिंग इयर. म्हणजे या ब्रँच अकाउंटचा जो काय बॅलन्स असेल, एक प्रकारे काय असतात तिथं ॲट द एंड ऑफ अकाउंटिंग इयर एक काय असतात, या नेट असेट असतात. ओके, ब्रँच ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज मेरेली अ मेमोरँडम अकाउंट. एक प्रकारचं काय आहे, फक्त मेमोरँडम अकाउंट आहे, तात्पुरत्या स्वरूपाचं हे काय असतं, अकाउंट असतं. अँड देअर फॉर द एंट्रीज मेड देअर इन डू नॉट फॉर्म पार्ट ऑफ डबल एंट्री सिस्टीम. म्हणजे इथं डबल एंट्री सिस्टीम प्रमाणे हे सगळंच अकाउंट मेंटेन केलं जातं किंवा त्याचं स्वरूप तसं आहे असं आपण इथं स्पष्ट म्हणू शकत नाही. फक्त जे ट्रान्झॅक्शन्स आहेत, जे डेबिट साईडला आयटम येतात, जे क्रेडिट साईडला आयटम येतात, ते फक्त त्याची मांडणी करणं एवढ्यापुरतं मर्यादित या अकाउंटचं काय असणार आहे, स्वरूप असणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, एंट्रीज मेड देअर इन डू नॉट फॉर्म पार्ट ऑफ डबल एंट्री सिस्टीम. द ओनली ऑब्जेक्ट ऑफ धिस अकाउंट इज टू डिस्क्लोज प्रॉफिट ऑर लॉस इन्कर्ड बाय द ब्रँच. म्हणजे जो ब्रँचचा प्रॉफिट दिसतो तो डिस्क्लोज करणे, तो निदर्शनास आणणे, हा या मेथडचा काय आहे, या सिस्टीमचा हेतू आहे. म्हणजे एक सिंपल मेथड आहे, फायनल अकाउंट सिस्टीम आहे, किंवा त्याला दुसरं पण नाव आहे ब्रँच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मेथड असं म्हटलं जात असते. मग या मेथडमध्ये काय केलं जात असतं, एक मेमोरँडम ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलं जात असतं आणि त्यामध्ये सगळी जी काही ब्रँचशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन केलेली आहेत हेड ऑफिसनं ते काय केली जात असतात, नोंद केली जात असतात. म्हणजे असं जसं आपण डबल एंट्री सिस्टीममध्ये
फायनल अकाउंटमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट तयार करतो, सेम तोच पॅटर्न, तीच मेथॉडॉलॉजी या ठिकाणी पण आपल्याला काय करायची आहे, फॉलो करावयाची आहे. फक्त एकच मुद्दा यामध्ये महत्वाचा आहे की जो लक्षात ठेवायचा आहे, स्टॉक ट्रान्झॅक्शन जे आहे जर इनव्हॉइस प्राइसने दिलेले असतील तर त्याचं रूपांतर कशामध्ये करायचं असतं, कॉस्ट प्राइसमध्ये करायचं असतं आणि त्या कॉस्ट प्राइसला ही स्टॉक ट्रान्झॅक्शन्स काय करायचे असतात, नोंद करायची असतात. आता हीच सिस्टीम आपण एका उदाहरणाच्या थ्रू काय करूया, समजून घेऊया. बघा आता उदाहरण आपण समजून घेऊ. काय आहे बा उदाहरण, जेमिनी ब्रदर्स सांगली हॅज अ ब्रँच ॲट सातारा. म्हणजे ही जेमिनी ब्रदर्स आहे सांगलीची, त्यांची ब्रँच कुठं आहे, ॲट सातारा, साताऱ्यामध्ये ब्रँच आहे. ऑल गुड्स रिक्वायर्ड फॉर सेल ॲट सातारा आर सप्लायड फ्रॉम सांगली ॲट कॉस्ट प्लस 1/4. म्हणजे जो माल इथं सातारा ब्रँचला पाठवला जाणार आहे, सातारा ब्रँचसाठी जो माल लागणार आहे, जो सांगली ब्रँच कडून पाठवला जाणार आहे, सांगलीच्या हेड ऑफिस कडून पाठवला जाणार आहे, तो कसा असणार आहे, ॲट कॉस्ट प्लस 1/4. म्हणजे कॉस्टमध्ये 1/4 काय केलं जाईल, त्या कॉस्टच्या 1/4 अमाऊंट ऍड केली जाईल. म्हणजे थोडक्यात काय 25% रक्कम ऍड केली जाईल. म्हणजे इथं स्टॉक ट्रान्झॅक्शन कसं असणार आहे, इनव्हॉइस प्राइसनं असणार आहेत. ऑल कॅश रिसिव्ड ॲट ब्रँच इज रेमिटेड टू हेड ऑफिस इमिजिएटली. जी काही ब्रँचला पैसे मिळणार आहेत ना ते इमिजिएटली हेड ऑफिसला पाठवले जाणार आहेत, पाठवले जातील. आता डिपेंडंट ब्रँचच्या बाबतीमध्ये सगळे कॅश ब्रँच काय करत असते, हेड ऑफिसला पाठवतच असते. त्याप्रमाणे इथं आपल्याला सांगितलेलं आहे, फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स प्रिपेअर. आपल्याला काय करायचं आहे, सातारा ब्रँच अकाउंट पण तयार करायचं आहे. मी सांगितले तर ब्रँच अकाउंट पण तयार केलं जातं आणि सातारा ब्रँच ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण काय करायचं आहे, तयार करायचं आहे. कोणत्या तारखेचं, फॉर द इयर एंडेड 31/3/2016 इन द बुक्स ऑफ जेमिनी ब्रदर्स सांगली हेड ऑफिस. म्हणजे हे कुठं करायचं आहे, सांगलीच्या हेड ऑफिसमध्ये. जी जेमिनी ब्रदर्स नावाची संस्था आहे, हेड ऑफिस सांगलीला आहे, त्यांच्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये हे आपल्याला सातारा ब्रँच ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आहे. आता पहा काय माहिती दिलेली आहे, बॅलन्सेस दिलेत 1/4/2015 आणि 31/3/2016. म्हणजे ओपनिंग बॅलन्स आणि काय केलेलं आहे, क्लोजिंग बॅलन्स त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे त्यामध्ये स्टॉक आहे, डेटर्स आहे, फर्निचर आहे आणि पेटी कॅश आहे. ओपनिंग बॅलन्सेस आहेत, क्लोजिंग बॅलन्सेस आहे, पेटी कॅशचा फक्त क्लोजिंग बॅलन्स दिलेला नाही. आणि काही ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या वर्षामध्ये घडून आलेली. त्यामध्ये ट्रान्झॅक्शन कोणत्या आहे, गुड्स रिटर्न बाय डेटर्स, डेटर्सकडून माल परत मिळालेला आहे. गुड्स इनव्हॉइस टू ब्रँच, ब्रँचला माल पाठवलेला आहे. गुड्स रिटर्न बाय ब्रँच, ब्रँचनं पुन्हा माल परत पाठवलेला आहे हेड ऑफिसला. बॅड डेप्स राईट ऑफ आहेत, रिझर्व्ह फॉर बॅड अँड डाऊटफुल डेप्स आहेत, कॅश सेल्स आहेत ड्युरिंग द इयर, गुड्स डिस्ट्रॉइड इन ट्रान्झिट नॉट इन्शुअर्ड. म्हणजे माल काय झालेला आहे, प्रवासामध्ये नष्ट झालेला आहे पण त्याचा विमा उतरवलेला नाही. अलाउन्सेस गिवन, डेटर्सना अलाउन्स दिलेला आहे. ब्रँच एक्सपेन्सेस पेड बाय हेड ऑफिस, जे ब्रँच एक्सपेन्सेस आहेत की जे हेड ऑफिसने काय केलेले आहे, तिथं पेड केलेले आहेत, ते ब्रँच एक्सपेन्सेस दिलेले आहेत. त्यामध्ये वेजेस आहे, प्रिंटिंग आहे आणि त्यानंतर काय आहे, रेंट आहे. अजून काय आयटम आहेत, अजून कोणते आयटम आहेत, सॅलरी आहे, कॅरेज आहे, सन्ड्री एक्सपेन्सेस आहेत, ट्रेड एक्सपेन्सेस आहेत. असे काही काय सांगितलेले त्याने आपल्याला खर्च सांगितलेले आहेत. बघा, ब्रँच एक्सपेन्सेस पेड बाय हेड ऑफिस, हेड ऑफिसनं ब्रँचचे एक्सपेन्सेस केले. कोणते कोणते, वेजेस, प्रिंटिंग, रेंट, त्यानंतर काय, सॅलरी, कॅरेज, सन्ड्री एक्सपेन्सेस आणि ट्रेड एक्सपेन्सेस पे केलेले आहेत कुणी, हेड ऑफिसनं. ओके. पेटी कॅश एक्सपेन्सेस झालेला आहे ॲट ब्रँच. त्यानंतर टोटल कॅश रेमिटन्सेस बाय ब्रँच, एकूणची कॅश पाठवलेली आहे ब्रँचनं हेड ऑफिसला, ती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे 43,300. त्यानंतर रेमिटन्सेस टू ब्रँच फॉर पेटी एक्सपेन्सेस, आणि पेटी एक्सपेन्सेससाठी ब्रँचनं काय केलेले आहे, हेड ऑफिसनं पैसे पाठवलेले आहेत. किती रुपये, 600 रुपये पाठवलेले आहेत. तर असं हे उदाहरण आहे. ओके. तर आता हे उदाहरणामध्ये आपल्याला काय सांगितले त्याने आपल्याला, या उदाहरणामध्ये तर त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे सातारा ब्रँच अकाउंट तयार करायचं आहे. आता ब्रँच अकाउंट कसं तयार करायचं याची आपण उदाहरणं घेतलेली आहेत ऑलरेडी, त्यामुळे इथं आपण पुन्हा ब्रँच अकाउंट तयार करायचं नाही. तर आपण काय तयार करायचं, फक्त ब्रँच ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे जे 31/3/2016 अखेरचं आहे, ते आपण या ठिकाणी काय करायचं, तयार करायचं. ओके. यामध्ये ब्रँच अकाउंट पण तयार करता येऊ शकतं, केलं जातं. डेटर्स अकाउंट पण तयार केलं जाईल. बाकीचे जे अकाउंट्स आहेत, काय मिसिंग फिगर्स असतात, त्या मिसिंग फिगर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी अकाउंट तयार केली जाऊ शकतात.
बघू आपण उदाहरण ज्यावेळेस आपण इथं सोडवायला सुरुवात करू त्यावेळेस आपल्याला समजेल की आपल्याला काय तयार करावं लागेल ॲडिशनल. कोणतं आहे? जेमिनी ब्रदर्स सांगली. त्यामुळे इन द बुक्स ऑफ जेमिनी ब्रदर्स सांगली. सांगली. ओके, हे आहे हेड ऑफिस. ब्रँच ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इथं तयार करायचं, हे लक्षात ठेवायचं. ब्रँच ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला या ठिकाणी तयार करावं लागेल. हे कशाशी रिलेटेड आहे? कोणत्या ब्रँचशी रिलेटेड आहे? सातारा ब्रँचशी रिलेटेड आहे. इथं आपण म्हणू शकतो वाटल्या सातारा ब्रँच ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ओके, नेहमीप्रमाणे डेबिट आणि क्रेडिट राहील. इथं फक्त काय म्हणायचं? ब्रँच ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यातला पहिला जो पार्ट आहे तो ट्रेडिंग अकाउंटशी रिलेटेड घ्यायचा. ट्रेडिंग अकाउंट. इथं आपण ट्रेडिंग अकाउंट एकत्र पण करू शकतो पण आपण सेपरेट दोन अकाउंट्स तयार करू. एक असेल ट्रेडिंग अकाउंट, एक 5 ते 7 वेळेचं ट्रेडिंग अकाउंट पुरेसं आहे. ओके, आणि दुसरं काय असेल? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, 5-7 ट्रान्झॅक्शन असू शकतात असं गृहीत धरून त्या पद्धतीनं पेस उपलब्ध करून द्यायचा. ठीक आहे, आपण त्या पद्धतीनं जागा सोडूया. ओके, आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलेलं आहे. ओके, आता ठीक आहे, आपण अकाउंट्स तयार केलेली आहेत. ट्रेडिंग अकाउंट काय असेल ते फॉर द इयर एंडेड लिहून टाकू आपण इथं. वर्ष 31/3/2016 आहे. फॉर द इयर एंडेड लिहायला विसरायचं नाही. 31/3/2016. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31/3/2016. ओके, फॉर द इयर एंडेड 31/3/2016. आता मी महत्वाचा मुद्दा तुम्हाला अगोदर सांगितला की ट्रेडिंग अकाउंटमध्ये जी स्टॉक ट्रान्झॅक्शन आहेत म्हणजे गुड सेंट, हे ओपनिंग स्टॉक गुड सेंट. आता जशी आपण इथं परचेसची ट्रीटमेंट दाखवतो, माल खरेदी केल्यानंतर परचेसेसची जशी ट्रीटमेंट दाखवली जाते सेम तशीच ट्रीटमेंट इथं कशाची दाखवायची? गुड सेंटची दाखवायची. फक्त ही जी स्टॉक ट्रान्झॅक्शन आहे ती कॉस्ट आपल्याला काय करायची असतात तिथं घ्यायची असतात. ओके, मग आता कॉस्टनं जर घ्यायची असतील तर आपल्याला पहिल्यांदा याची काय करावं लागेल? कॉस्ट कॅल्क्युलेट करावं लागेल. म्हणून कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट तोच फॉर्म्युला आहे लोडिंगचा, फक्त काढायचं काय आपल्याला? कॉस्ट काढायची आहे. ओके, बघा मग आता इनवाइस प्राइस कशी तयार होते? तर कॉस्ट प्लस प्रॉफिट अशा पद्धतीनं ती इनवाइस प्राइस तयार होत असते. मग आता या उदाहरणामध्ये कशी तयार होणार आहे? कॉस्ट प्लस 1/4. म्हणजे इथं आपण काय करायचं? कॉस्ट 100 गृहीत धरायची. कॉस्ट 100 गृहीत धरायची. ओके, यामध्ये 1/4 काय करा? ऍड करायचं आहे. 1/4 ऍड करायचं आहे. कॉस्ट प्लस 1/4 म्हणजे कॉस्टच्या 1/4 ते किती असेल? 100च्या 1/4 म्हणजे 25. म्हणजे इथं इनवाइस प्राइस किती झाली? 125. म्हणजे स्टॉक ट्रान्झॅक्शन कशी झालेली आहेत? 125 रुपयाने झालेली आहेत. आपण ट्रेडिंग अकाउंटला नोंद करत असताना ती कितीनं नोंद करायची? 125च्या ऐवजी 100 नोंद करायची. म्हणजे आता आपल्याला व्हॅल्यू जी आहे या 100ची जी व्हॅल्यू आहे ना ती यामधली कॅल्क्युलेट करावी लागेल. मग स्टॉक ट्रान्झॅक्शन कोणते आहेत पहा असतात. तर कॉस्ट ऑफ ओपनिंग स्टॉक असू शकतो, असतोच, ती काढावी लागेल. त्यानंतर कॉस्ट ऑफ गुड्स सेंट. त्यानंतर कॉस्ट ऑफ गुड्स रिटर्न, जो ब्रँचनं माल परत पाठवला हेड ऑफिसला तो गुड्स रिटर्न.
आणि त्यानंतर कॉस्ट ऑफ क्लोजिंग स्टॉक. हे 4 आयटम स्टॉक ट्रान्झॅक्शनचे तरी प्रत्येक उदाहरणामध्ये असतातच. यामध्ये मग लॉस वगैरे आहे का, इंटर डिपार्टमेंटल इंटर ब्रँच ट्रान्सफर आहे का, ते पण आपल्याला बघावं लागतं. पण बेसिक हे तर आयटम त्यामध्ये असणारच आहेत नक्की. ओके, ठीक आहे. करू आपण आता प्रत्यक्ष कॅल्क्युलेशन. आता पहा बरं, यामध्ये ओपनिंग स्टॉक किती आहे, 20,000 रुपयाचा आहे. इनवॉइस प्राइसनंच ही ट्रान्झॅक्शन आहेत सगळी असतात, म्हणून ओपनिंग स्टॉक किती आहे, 20,000 रुपयाचा. डिवायडेड बाय किती, 125 ह्यात इनवॉइस प्राइस आहे, मल्टिप्लाइड बाय कॉस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे 100, म्हणून 100 काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. ओके, बघा आता कॅल्क्युलेशन किती आहे, 20,000 आहे. 20,000 डिवायडेड बाय 125 इंटू 100 ही काय आहे, कॉस्ट आहे. याच फॉर्म्युल्यानं आपण लोड काढत होतो, त्यावेळेस आपण लोडनं मल्टिप्लाय करत होतो. याच फॉर्म्युल्यानं आपल्याला कॉस्ट काढायचे आहे, कॉस्टनं मल्टिप्लाय करायचं आहे. मग किती आहे ते, 16,000 रुपये ही याची कॉस्ट असेल. म्हणजे ओपनिंग स्टॉक 16,000 रुपये आपल्याला मांडावं लागेल ट्रेडिंग अकाउंटला. आता गुड्स सेंट किती आहे, गुड्स सेंट हे पहा, गुड्स इनवॉइस टू ब्रँच 50,000 रुपयेचा गुड्स सेंट आहे, म्हणून इथं गुड्स सेंट 50,000 डिवायडेड बाय 125 इंटू 100 ही काय आहे, कॉस्ट आहे. ओके, बघा आता 50,000 भागिले 125, 125 इनवॉइस प्राइस इज इक्वल टू 100 हा काय असेल, कॉस्टचा पार्ट आहे. 40,000 ही काय असेल, तुमची कॉस्ट असेल गुड्स सेंटची. ओके, आता गुड्स रिटर्न, ब्रँचनं माल काय परत पाठवलेला आहे का आपल्याला बघावं लागेल. ब्रँचनं माल परत पाठवला आहे का, गुड्स इनवॉइस टू ब्रँच, त्याच्याच खाली पहा गुड्स रिटर्न बाय ब्रँच किती, 2,000 रुपये. म्हणून 2,000 रुपये भागिले किती, 125 इंटू कॉस्ट किती आहे, 100. मग किती असेल, 2,000 भागिले 125 इंटू 100 किती, 1,600 ही काय असेल, कॉस्ट असेल. ओके, आणि क्लोजिंग स्टॉक, आता क्लोजिंग स्टॉक किती आहे पहा, 15,000चा आहे. मग त्याची आपण कॉस्ट काढू. 15,000 डिवायडेड बाय 125 ओके इंटू किती, 100 ही त्याची कॉस्ट आहे. मग किती आहे पहा, 15,000 डिवायडेड बाय 125 मल्टिप्लाइड बाय 100 किती, 12,000 ही याची काय असेल, कॉस्ट असेल. ओके, तर अशा पद्धतीनं ही काय करायची, कॉस्ट कॅल्क्युलेट करायची. आणि या किमतीला, ही आता कॉस्ट कॅल्क्युलेट झालेली आहे, या किमतीला ट्रेडिंग अकाउंटमध्ये जी स्टॉक ट्रान्झॅक्शन्स आहेत ती स्टॉक ट्रान्झॅक्शन काय करायची, नोंद करायची. मग आता पहा, ओपनिंग स्टॉक किती, 16,000 टू ओपनिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉक किती, 16,000 कॉस्ट. ओके, त्यानंतर गुड्स सेंट किती, टू गुड्स सेंट टू ब्रँच, परचेस सारखी ट्रीटमेंट दाखवायची आहे, टू ब्रँच किती आहे, गुड सेंट टू ब्रँच, गुड सेंट टू ब्रँच आहे 40,000. ओके, 40,000 गुड सेंट टू ब्रँच किती, 40,000. आता काय करायचं, यामधून जो ब्रँचनं माल परत पाठवलेला आहे तो वजा करायचा. ओके, म्हणून लेस रिटर्न, इथून तो वजा करायचा. जसं परचेस रिटर्न असतं तसं इथून ते काय करायचं, वजा करायचं, लेस रिटर्न. पहा, रिटर्न किती आहे, तर माल जो परत पाठवला आहे ब्रँचनं हेड ऑफिसला तो किती आहे, 1,600 रुपयाचा. तो यामधून काय करा, वजा करा, लेस रिटर्न 1,600. मग आता व्हॅल्यू नेट गुड सेंट किती असेल, 40 मधून 1,600 गेले, 38,400, 38,400. ओके, अशा पद्धतीने याची काय करायची, मांडणी करायची. आपण ब्रँच अकाउंटला ही मांडणी कशी करतो, ब्रँच अकाउंटला डेबिट टाकतो गुड सेंट आणि रिटर्न क्रेडिट टाकतो. इथं तसं न करता आपल्याला फक्त काय करायचं आहे, गुड सेंट टू ब्रँच मधून हा गुड्स रिटर्न जो आहे फ्रॉम हेड ऑफिस, फ्रॉम ब्रँच टू हेड ऑफिस, तो काय करायचा, वजा
या ठिकाणी करायचा असतो. आणि आता जो क्लोजिंग बॅलन्स आहे म्हणून बाय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक किती आहे, कॉस्ट आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. क्लोजिंग स्टॉकची कॉस्ट आहे 12,000 रुपये. ओके, तर अशा पद्धतीनं हे जे बेसिक आहे स्टॉक ट्रान्झॅक्शन ट्रेडिंग अकाउंटला ती काय करायची, नोंद करून घ्यायची. आणि त्यानंतर जी ॲडिशनल ट्रान्झॅक्शन आहेत याच्या व्यतिरिक्तची ती ट्रान्झॅक्शन आपण काय करू, नोंद करू. मग काही भाग हा डेटर्सशी संबंधित असेल तो डेटर्स अकाउंटला जाईल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटशी संबंधित असेल म्हणजे खर्च वगैरे काय असतील ते, प्रोव्हिजन्स वगैरे असतील ते सगळं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपल्याला काय करायचे आहे, नोंद करायची आहे. आणि मग त्यानंतर जो फायनल रिझल्ट आहे तो फायनल रिझल्ट काय असतो, प्रॉफिट असतो. ओके, मग आता आपण काय करूया, जी इतर ट्रान्झॅक्शन्स आहेत ती इतर ट्रान्झॅक्शन्स बघूया. पहा आता जी इतर ट्रान्झॅक्शन्स आहेत त्यामध्ये डेटर्सचा बॅलन्स आहे. आपण एक डेटर्स अकाउंट ओपनच करू स्वतंत्र, सेपरेट एक 2-4 ओळीचं. त्यामध्ये डेटर्सची ट्रान्झॅक्शन आपण काय करूया, नोंद करूया. ओके, एक डेटर्स अकाउंट आपण काय करू, ओपन करू. डेटर्स अकाउंट, ब्रँच डेटर्स अकाउंट आपण म्हणू त्याला, ब्रँच डेटर्स अकाउंट. ब्रँच डेटर्स अकाउंट एक छोटंसं अकाउंट ओपनच करूया. तर डेटर्सला आपण पहिल्यांदा काय करूया, ओपनिंग बॅलन्स आपण मानतो. तो ओपनिंग बॅलन्स, ओपनिंग बॅलन्स किती आहे, डेटरचा ओपनिंग बॅलन्स तो आहे 15,000. तो आपण मांडून घेऊ. ओपनिंग बॅलन्स 15,000 आहे. आणि क्लोजिंग बॅलन्स पण आपण मांडून घेऊ लगेच वाटल्यास. क्लोजिंग बॅलन्स आहे 39,500. बाय बॅलन्स, बाय बॅलन्स 39,500. ओके, ठीक आहे. आता पहा ट्रान्झॅक्शन्स. गुड्स रिटर्न बाय डेटर्स म्हणजे डेटर्सकडून माल काय झालेला आहे, परत आलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, हे सेल्स रिटर्न आहे. हे काय आहे, सेल्स रिटर्न आहे. मग आपला एंट्री काय असेल, डेटर्सकडून माल परत आला, काय होणार आहे, डेटर्समधून ते वजा होईल म्हणजे डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला पडेल आणि सेल्समधून पण ते काय होईल, वजा होईल. सेल्स तेवढ्यानं काय होतील, कमी होतील. म्हणून इथं बाय सेल्स रिटर्न, बाय सेल्स रिटर्न, थोडक्यात सेल्स रिटर्न. किती रुपयाचा माल परत पाठवलाय डेटर्सने, 800 रुपयाचा. इथं घ्या 800 रुपये. ओके, आणि हे रिटर्न सेल्स मधून आहे त्यामुळे आपल्याला इथं काय करावं लागतील, सेल्स घ्यावे लागतील. बाय सेल्स. त्यामध्ये 2 प्रकार करायचे. एक आहे कॅश, कॅश सेल्स आपल्याला इथं मांडावे लागतील आणि त्याच्या खाली मांडायचे सेल्समध्ये क्रेडिट सेल्स. असे 2 प्रकारचे काय असतात, इथं सेल्स असतात. ओके, मग आता बघू आपण कॅश सेल्स वगैरे क्रेडिट सेल्स आपल्याला मिळत आहेत का. इथून आपल्याला ते सेल्स काय करावे लागतील, वजा करावे लागतील. लेस रिटर्न, लेस रिटर्न. तर ते सेल्स रिटर्न किती आहेत, गुड्स रिटर्न बाय डेटर्स 800 रुपये. ते इथून आपल्याला वजा करावे लागतील, 800. ओके, करू आपण टोटल. मग नंतर आपण अमाऊंट कॉलममध्ये बाहेर मांडून देऊ. फर्निचरचा आपण काय करायचं आहे, सिंपल आहे. फर्निचर ओपनिंग किती आहे, 10,000. क्लोजिंग किती आहे, 8,000. मधला डिफरन्स डेप्रिशिएशन असतो तो सगळ्यात शेवटी आपण काय करू, चार्ज करू. आता ट्रान्झॅक्शन बघा. गुड्स रिटर्न बाय डेटर्स आपण मांडलेला आहे. त्यानंतर गुड्स इनवॉइस टू ब्रँच हे आपण नोंद केलेले आहे. गुड्स सेंड टू ब्रँच हे आपण नोंद केलेले आहे. इथं आहे पहा, बॅड डेट्स राईट ऑफ. सिंपल एंट्री आहे, बॅड डेट्स अकाउंट डेबिट टू डेटर्स. म्हणून डेटर्सच्या काय होतील, ते क्रेडिटला पडतील. बाय बॅड डेट्स, बाय बॅड डेट्स, बाय बॅड डेट्स. किती आहेत बॅड डेट्स, 500 रुपये. ओके, आणि हा लॉस आहे. ओके, रिकवर होणार नाहीत ह्या बॅड डेट्स. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला टाकून द्यायचा, टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, टू बॅड डेट्स. थोडक्यात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला टू बॅड डेट्स, टू बॅड डेट्स. किती रुपये आहेत ते बॅड डेट्स, 500 रुपये. त्यानंतर काय आहे,
रिझर्व्ह फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स. आता इथं रिझर्व्ह फक्त तयार करायचं आहे, डेटर्समधून ते वजा करायचं नाही. जस्ट फक्त एक अमाऊंट स्पेसिफिक जी काय आहे शंकास्पद आहे, वसूल होण्याचे चान्सेस कमी आहेत, मग अशा वेळेला एक तरतूद केली जाते, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, रिझर्व्ह फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स. फक्त तो रिझर्व्ह करायचा आहे, फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ते काय करायचं, डेबिट टाकायचं, डेटर्स अकाउंटमधून ते वजा होणार नाही. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण ते काय करू, डेबिट टाकून देऊ. टू रिझर्व्ह फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स, टू RDD म्हणून सर, RDD. ओके, किती आहे रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स, 3000 रुपये. त्यानंतरचं ट्रान्झॅक्शन कोणतं आहे, कॅश सेल्स ड्युरिंग द इयर. इथं सरळ सरळ समजतंय, कॅश सेल्स किती, 3000 रुपये आहेत. त्यामुळे आता कॅश सेल्स किती इथं मिळाले आपल्याला, 3000 रुपये. ओके, कॅश सेल्स 3000 रुपये. ओके, पुढे काय आहे, गुड्स डिस्ट्रॉयड इन ट्रान्झिट नॉट इन्शुअर्ड. गुड्स डिस्ट्रॉयड इन ट्रान्झिट नॉट इन्शुअर्ड. आता हा मुद्दा आपल्याला समजून घ्यावा लागेल. काय झालेलं आहे, माल काय झाला, नष्ट झालेला आहे प्रवासामध्ये, त्याचा विमा उतरलेला नव्हता. आता हे स्टॉक ट्रान्झॅक्शन आहे, माल पाठवला हेड ऑफिसनं, ब्रँचकडे तो माल गेला, म्हणजे आता काय झालेलं आहे, हे मालाचं ट्रान्झॅक्शन आहे, तो माल नष्ट झाला म्हणून आपल्याला त्याची नोंद करावी लागेल. पण त्याच्या अगोदर ती नोंद कशी करावी लागेल, कॉस्टनं करावी लागेल. ती नोंद कशी करावी लागेल, कॉस्टनं करावी लागेल. मग आपल्याला याची काय करावी लागेल, कॉस्ट काढावी लागेल. ओके, म्हणून कॉस्ट आपण काढूया. कॉस्ट ऑफ गुड्स डिस्ट्रॉयड इन ट्रान्झिट, कॉस्ट ऑफ गुड्स डिस्ट्रॉयड इन ट्रान्झिट. किती तो माल आहे, 1000 रुपयाचा तो माल आहे. किंमत आपण कशी दाखवलेली आहे, इनवॉइस प्राइस 125, तर कॉस्ट किती आहे त्याची 100. आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. ओके, बघा आता 1000 रुपये इनवॉइस प्राइस आहे, 125 ही नोंद आहे, 100 ही काय आहे, कॉस्ट आहे. किती झालं, 800 रुपये. इथं काय येईल, 800 रुपये हा कॉस्टचा पार्ट आहे. एवढं नुकसान झालेलं आहे, एवढं काय झालेलं आहे, नुकसान झालेलं आहे. आता काय करावं लागेल, हे झालेलं जे नुकसान आहे ते स्टॉकमधून कमी करावं लागेल. म्हणून आपण कमी करू बाय गुड्स डिस्ट्रॉयड इन ट्रान्झिट. किती मालाचं नुकसान झालं, 800 रुपयाचं. आता हे जे नुकसान आहे ते रिकवर होणार नाही. त्यांनी उदाहरणामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे नॉट इन्शुअर्ड. मग आता जर नुकसान इन्शुअर्ड असेल तर ते रिकवर होईल, जर इन्शुअर्ड नसेल तर तो लॉस असेल, मग तो काय करावा लागेल, आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करावा लागेल. म्हणून टू गुड्स डिस्ट्रॉयड इन ट्रान्झिट, लॉस ऑन गुड्स डिस्ट्रॉयड इन ट्रान्झिट, लॉस ऑन गुड्स डिस्ट्रॉयड इन ट्रान्झिट, गुड्स डिस्ट्रॉयड इन ट्रान्झिट. किती रुपये, 800 रुपयाचं हे नुकसान झालेलं आहे. ओके, त्यानंतर अलाउन्सेस गिवन, सिंपल एंट्री आहे, अलाउन्सेस अकाउंट डेबिट टू डेटर्स. म्हणजे इथं बाय अलाउन्सेस किती रुपयाचा अलाउन्स दिला गेलेला आहे, या ठिकाणी अलाउन्स दिला गेलेला आहे 900 रुपयाचा. ओके, आणि हा जो अलाउन्स आहे तो लॉस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला तो ट्रान्सफर करावा लागेल. म्हणून टू अलाउन्स 900 रुपये. ओके, त्यानंतर ट्रान्झॅक्शन कोणतं आहे, ब्रँच एक्सपेन्सेस पेड बाय हेड ऑफिस. आता हेड ऑफिसनं काही एक्सपेन्सेस पेड केलेले आहेत. ओके, मग आपण आता करू कोणते कोणते एक्सपेन्सेस आहेत. वेजेस, प्रिंटिंग आणि रेंट हे आपण पहिल्यांदा काय करूया, नोंद करूया. वेजेस आहे, ट्रेडिंग अकाउंटला जाईल. वेजेस कुठं जाईल, ट्रेडिंग अकाउंटला. टू वेजेस किती रुपयाचा खर्च आहे, वेजेस 1000 रुपये. 1000 रुपयाचा तो खर्च आहे. ओके, त्यानंतर काय आहे, प्रिंटिंग, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाईल. टू प्रिंटिंग
किती खर्च आहे प्रिंटिंगचा 800 रुपये. ओके. त्यानंतर कोणता खर्च आहे रेंट 3000 रुपये, तो पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाईल. टू रेंट 3000 रुपये. ओके. त्यानंतर कोणता खर्च आहे सॅलरी, ती पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाईल. टू सॅलरी किती आहे सॅलरी 3000 रुपयेच आहे ती 3000 रुपये. त्यानंतर काय आहे कॅरेज. ओके. आता कॅरेज आउटवर्ड आहे का कॅरेज इनवर्ड आहे हे समजत नाही, परंतु कॅरेज आहे. ट्रेडिंग अकाउंट आपण काय करूया ते ट्रान्सफर करूया टू कॅरेज. टू कॅरेज किती रुपयाचं कॅरेज आहे 600 रुपयाचं आहे. ओके. त्यानंतर कोणता खर्च आहे सन्ड्री एक्सपेन्सेस, ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाईल. कॅरेज झालं. त्यानंतर सन्ड्री एक्सपेन्सेस आहे, तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाईल. टू सन्ड्री एक्सपेन्सेस. सन्ड्री एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जातील. किती आहे 1000 रुपये आहे. आणि त्यानंतर आहे ट्रेड एक्सपेन्सेस, हे ट्रेडिंग अकाउंटला जातील. किती आहेत 500 रुपये. ट्रेड एक्सपेन्सेस करू आपण टू ट्रेड एक्सपेन्सेस 500 रुपये. ओके. ट्रेडिंग अकाउंटला आपण ते ट्रेड एक्सपेन्सेस 500 रुपये ट्रान्सफर केलेले आहेत. ओके. तर ही काय ट्रान्झॅक्शन्स होती, काय ट्रान्झॅक्शन ट्रेडिंग अकाउंटला गेली, काय ट्रान्झॅक्शन्स आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केलेली आहेत. अजून काय ट्रान्झॅक्शन्स आहेत पहा. पेटी कॅश एक्सपेन्सेस ॲट ब्रँच. आता सर्व एक्सपेन्सेस दिलेले आहे. क्लोजिंग कॅश काढायची आहे, आपण ती काढू शकतो. किती कॅश पाठवली, किती खर्च झाला, बॅलन्सिंग फिगर काय असेल तुमची क्लोजिंग कॅश असेल. आता इथे एक्सपेन्सेस दिलाय, उलट आपलं काम सोपं करून दिलं आहे. हा एक्सपेन्सेस सगळा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचा. पेटी कॅश एक्सपेन्सेस किती 500 रुपये. पेटी एक्सपेन्सेस थोडक्यात टू पेटी कॅश एक्सपेन्सेस किती रुपये 500 रुपये. ओके. त्यानंतर काय आहे टोटल कॅश रेमिटेड बाय ब्रँच. हा महत्वाचा मुद्दा आहे, हे ट्रान्झॅक्शन समजून घ्या जरा. आता टोटल कॅश ब्रँचनं किती रेमिट केलेले आहे 43,300. ओके. आता पहा 43,300 ही कॅश काय केलेली आहे ब्रँचनं हेड ऑफिसला पाठवलेली आहे. त्यामध्ये कॅश सेल्स किती होते 3000. कॅश सेलची किती असणार आहे कॅश 3000 असणार आहे. मग 43,300 पैकी 3000 जर कॅश सेल्स असतील तर राहिलेले जे पैसे आहेत ते कोणते असणार आहेत कलेक्शन फ्रॉम डेटर्स. ते कोणते असणार आहेत कलेक्शन फ्रॉम डेटर्स. डेटर्सकडून मिळालेले पैसे. ब्रँचला पैसे कशाच्या माध्यमातून मिळतात तर एक तर रोख विक्रीच्या माध्यमातून मिळतात किंवा जी उधारीवर विक्री केलेली आहे त्या उधारीच्या खात्याची पैसे मिळतात, म्हणजे डेटर्सकडून पैसे मिळतात. म्हणजे 43,300 पैकी जर 3000 रुपयाची कॅश सेल्स असेल तर राहिलेले काय असतील कलेक्शन फ्रॉम डेटर्स, ते किती असतील 40,300. म्हणून इथं आपल्याला ते दाखवावं लागेल. डेटर्सकडून पैसे मिळाले इथं दाखवावं लागेल ते. ओके. बाय कॅश. बाय काय असेल कॅश 40,300. ओके. 40,300 हे डेटर्सकडून पैसे मिळाले. आता पहा पुढचं ट्रान्झॅक्शन काय रेमिटन्सेस टू ब्रँच फॉर पेटी एक्सपेन्सेस, म्हणजे पेटी एक्सपेन्सेससाठी पैसे पाठवले किती 600. आता याचा उपयोग करून काय करायचं आपल्याला ओपनिंग कॅश क्लोजिंग कॅश आपल्याला दिलेली नाही बघा पेटी कॅशची, ती आपण तोंडी पण काढू शकतो. कशी ते पहा 200 ओपनिंग होती. 200 काय होतं ओपनिंग पेटी कॅश होती. पाठवली किती 600, म्हणजे 600 आणि 200 किती झाली 800. आणि खर्च किती झाला 500, म्हणजे क्लोजिंग पेटी कॅश किती असेल 300 असेल. हे कशासाठी उपयोगाला येणार आहे ज्यावेळेस आपण ब्रँच अकाउंट तयार करतो त्यावेळेस ती पेटी कॅश आपल्याला क्लोजिंगला घ्यावी लागते. म्हणून याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. पण ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये या क्लोजिंग पेटी कॅशचा कुठं संबंध येत नाही. त्यामुळं हे अकाउंट आपण काय तयार केलेलं नाही, परंतु हे कॅल्क्युलेशन मी तुम्हाला काय केलेलं आहे समजून सांगितलेलं आहे. ओके. आता पहा इथं फर्निचरच्या बाबतीमध्ये बघा इथं आहे का फर्निचर 10,000चं फर्निचर आहे, 8,000चं क्लोजिंग फर्निचर आहे. म्हणजे ओपनिंग 10,000ला आहे, फर्निचर ओपनिंगला किती आहे 10,000, क्लोजिंगला आहे 8,000, म्हणजे कमी झालेलं आहे. मधला डिफरन्स काय असतो डेप्रिशिएशन. त्यामुळे ते डेप्रिशिएशन मात्र प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला टाकायला विसरून चालणार नाही. तो
डेप्रिसिएशन ऑन फर्निचर किती असेल ते 2000 रुपये. आणि ते कसं कॅल्क्युलेट केलं वाटल्यास आपण कंसामध्ये रेफरन्स देऊ. याचा 10,000 आहे ओपनिंगला, त्यातून 8,000 आहे क्लोजिंगला. एकूण फर्निचरचं डेप्रिशिएशन किती असेल 2000 रुपये असेल. अशा पद्धतीनं रेफरन्स आपण काय करू शकतो इथं देऊ शकतो. ओके. फर्निचर डेप्रिशिएशन ऑन फर्निचर 2000 रुपये. बघा आता ट्रान्झॅक्शन्स आपण सगळी नोंद केलेली आहेत. स्टॉक, डेटर्स, फर्निचर, पेटी कॅश, आणि ही पण ट्रान्झॅक्शन आपण काय केलेली आहेत सगळी नोंद केलेली आहेत. आता थोडं जर ट्रेडिंग अकाउंट बघितलं आपण तर यामध्ये पहा इथं सेल्समध्ये क्रेडिट सेल्स अवेलेबल नाही आहेत. मग डेटर्स अकाउंट आपण का तयार केलेलं आहे ते क्रेडिट सेल्स कॅल्क्युलेट करण्यासाठीच डेटर्स अकाउंट तयार केलेलं आहे. ओके. कारण सेल्स मांडल्याशिवाय आपण ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करू शकत नाही. मग आता डेटर्स अकाउंट पहा. इथं ते डेटर्स अकाउंट आहे. याची जी बॅलन्सिंग फिगर असेल ते काय असणार आहे इथं क्रेडिट सेल्स. म्हणून इथं म्हणू टू क्रेडिट सेल्स. क्रेडिट सेल्स काय आहे हे बॅलन्सिंग फिगर म्हणायचं. हे आपण कसं कॅल्क्युलेट केलं हे अकाउंटचं बॅलन्सिंग केलेलं आहे आणि फिगर इथं आपली कॅल्क्युलेट झालेली आहे. ओके. मग आता करा. पहिल्यांदा क्रेडिट टोटल करू. $800 प्लस 500 प्लस 900 प्लस 40,300. ओके. प्लस बॅलन्स आहे 39,500. 82,000. किती 82,000 हे टोटल आले. ओके. त्यानंतर यातून वजा करा 15,000. किती 67,000 हे काय असेल क्रेडिट सेल्स. 67,000 क्रेडिट सेल्स. आणि मग हे क्रेडिट सेल्स काय करायचं ट्रेडिंग अकाउंटला घ्यायचं. किती 67,000 हे पाहिजे क्रेडिट सेल्स आपण मांडलेले आहेत 67,000. आता याची टोटल होईल 3,000 आणि 67,000 किती असेल ते 70,000. टोटल किती झाली 70,000 आणि त्यामधून 800 गेले राहिले किती 69,200 ही काय असेल नेट सेल्स झाले. आता आपण काय करूया ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करूया किंवा ग्रॉस लॉस पण असू शकतो काही असेल ते. ओके. करा टोटल. आता इथे पहिल्यांदा आपण क्रेडिटची टोटल करू. बघा 69,200 प्लस हे 800 नुकसान झाले स्टॉकचं ते आणि क्लोजिंग स्टॉक आहे 12,000. सॉरी 69,200 प्लस हे 800 प्लस हे 12,000 टोटल आली 82,000. त्यामधून हे आपण मायनस करू आता डायरेक्ट. काय शिल्लक राहते तर ते ग्रॉस प्रॉफिट असेल. ओके. मायनस 16,000 मायनस 38,400 मायनस 1,000 मायनस 600 आणि हे मायनस ट्रेड एक्सपेन्सेस 500. किती 25,500 हा ग्रॉस प्रॉफिट असेल. 25,500 काय असेल ग्रॉस प्रॉफिट. ठीक आहे. हा 5 जो ग्रॉस प्रॉफिट आहे तो आपण आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला कॅरी करूया. घेतला बाय ग्रॉस प्रॉफिट. बाय ग्रॉस प्रॉफिट किती 25,500. ठीक आहे. आता ह्या 25,500 मधून हे खर्च आपण काय करू वजा करू. शिल्लक राहिले तर तो नेट प्रॉफिट असेल. टू नेट प्रॉफिट. बघू आता आपण किती बॅलन्सिंग फिगर येते तो असेल नेट प्रॉफिट. घ्या आता 25,500 मायनस 1 बाय 1 आपण करू. बघा काय आहे 500 मायनस 3,000 पुन्हा मायनस 800 मायनस 900 मायनस 800
पुन्हा मायनस 3,000, 3,000 नाही 300 झालेलं आहे. पुन्हा करू 25,500. ही काय आहे? टोटल आहे 25,500 मायनस 500 मायनस 3,000 मायनस 800 मायनस 900 मायनस 800 मायनस 3,000 पुन्हा मायनस 1,000 मायनस 500 मायनस 2,000. प्रॉफिट किती राहिला? 13,000 रुपये शिल्लक राहतो. हा झाला नेट प्रॉफिट. तो आपण कुठे ट्रान्सफर करायचा? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचा असतो. तर अशा पद्धतीनं ब्रँचचं ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करून आपण काय करू शकतो? प्रॉफिट कॅल्क्युलेट करू शकतो. आता हेच उदाहरण डेटा सिस्टीमनुसार ब्रँच अकाउंट तयार करून पण आपण सोडवू शकतो. मग हे उदाहरण सोडवत असताना काय आहे? लोडिंग कॅल्क्युलेट करावं लागेल. तिथं आपण कॉस्ट कॅल्क्युलेट केलेली आहे. तिथं आपल्याला काय करावं लागेल? लोडिंग कॅल्क्युलेट करावं लागेल. मग जो लोडचा पार्ट आहे तो फक्त तुम्हाला काय करायचा असतो? ब्रँच अकाउंटला ॲडजस्ट करायचा असतो. आणि बाकी जी ट्रान्झॅक्शन्स आहेत ती कशी नोंद करायची यावर पण आपण काय केलेलं आहे? उदाहरण बघितलेलं आहे. त्यानुसार तुम्ही फक्त हा जो प्रॉफिट आलेला आहे तो काय करू शकता? व्हेरीफाय करू शकता. ओके.